बुलढाण्यातील शिवानी कळमेकर बनावट हत्याकांड प्रकरणाला नवं वळण। बापूराम कळमेकर आणि अजय कळमेकर यांचे पोलिसांवरती गंभीर आरोप। गुन्हा कबूल करण्यासाठी पोलिसांनी जंगलात नेऊन बेदम मारहाण केली, तर तुरुंगामधून सोडवण्यासाठी 5 लाख मागितल्याचाही आरोप। पोलीस महासंचालक सदानंद दाते आरोपींची चौकशी करणार असल्याची माहिती। बुलढाण्यातील शिवानी कळमेकर बनावट हत्याकांड प्रकरण गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुनील अंबुलकर आणि जळगाव जामोद पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक नितीन पाटील निलंबित। एबीपी माझाच्या बातमीचा दणका। प्रकरणाशी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांवरती अजूनही कारवाई नाही। वरळीच्या एनएससीआय डोममध्ये आयोजित करण्यात आलेल्या म्युझिक कॉन्सर्टमध्ये एका तरुणाचा मृत्यू। वृषभ गांगुर्डे असं 28 वर्षीय मृत तरुणाचं नाव आहे। तरुणानं मोठ्या प्रमाणात मद्यपान केल्याची माहिती। ताडदेव पोलिसांकडून घटनास्थळाचा आढावा, तर कॉन्सर्टच्या परवानगीवरती प्रश्नचिन्ह। मुंबईतील वरळी एनएससीआय डोम मृत्यू प्रकरणी 8 ते 10 जणांची ताडदेव पोलीस ठाण्यामध्ये चौकशी। या कॉन्सर्टमध्ये मद्यपानासाठी परवानगी होती का आणि इतर परवानग्यांची तपासणी पोलिसांकडून सुरू आहे। पुण्यातील आळंदी मरकळ रस्त्यावरच्या एका बंगल्यामध्ये सुरू असलेल्या पार्टीवरती पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेचा छापा। नशेसाठी वापरले जाणारे काही पदार्थ पोलिसांनी जप्त केलेत, तर पार्टीमध्ये 60 ते 70 तरुण तरुणी सहभागी। पार्टीला प्रोजेक्ट एक्स असं देण्यात आलं होतं नाव। पार्टीमध्ये अंमली पदार्थांचा वापर झाल्याचाही पोलिसांना संशय। ठाण्यातील शहापूर तालुक्यातल्या मृदा आणि जलसंधारण विभागामधील अभियंत्याच्या मृत्यूचं गूढ पोलिसांनी उलगडलं। पत्नी आणि मेहुण्यानंच कार अंगावरती घालून लक्ष्मण मंडले यांची हत्या केल्याचं तपासातून समोर। कौटुंबिक वादामधून मंडले यांची हत्या करण्यात आली। पत्नी आणि भावाला अटक। बीडमध्ये शेतीच्या वादामधून 2 भावांना बेदम मारहाण। वडवणीतील चिखल बीड इथल्या शेतीच्या वादामधून शिक्षकासह 3घांचा 2 भावांवरती हल्ला। बीडच्या धारूरमध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून महिलांची गैरवर्तन करणाऱ्या आरोपीला बेड्या। सुनील गिरी असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे। पीडित महिलेच्या तक्रारीनंतर आरोपीला बेड्या ठोकण्यात आल्या। सोलापूरमधील दक्षिण सोलापूर तालुक्यामध्ये काकाकडूनच 5 वर्षांच्या पुतण्याची गळा दाबून हत्या। आरोपी काकाला अटक, तर हत्येचं कारण अस्पष्ट। मुलाचे आई-वडील ऊसतोड कामगार असल्यामुळे ते बाहेरगावी होते। हा मुलगा आजीजवळ बरूरमध्ये राहत होता। प्रेयसीच्या आई-वडिलांनी लग्नास नकार दिल्यामुळे तरुणाचा आत्महत्या करण्याचा प्रयत्न। रेल्वे स्कायवॉकवरून उडी घेण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या तरुणाचा जीव पोलिसांच्या प्रसंगावधानामुळे वाचलाय। वसईच्या माणिकपूर इथली घटना आहे। धाराशिवमध्ये मंदिराच्या जागेच्या मोजणीवरून 2 गटात हाणामारी। महिलांनाही मारहाण। सोशल मीडियावरती व्हिडिओ व्हायरल। लोहारा तालुक्यामधल्या अचलेर तांडा इथल्या 20 जणांवरती गुन्हा दाखल। फलटण ग्रामीण पोलिसांनी 2 गावठी पिस्तूल, 1 जिवंत काडतूस आणि इतर मुद्देमाल केला जप्त। 4 आरोपींना केली अटक। या पूर्ण कारवाईमध्ये 2,50,000चा मुद्देमालही जप्त। वाशिम जवळच्या कळंबा महाली इथं तुषार सिंचनासाठी वापरण्यात येणाऱ्या पितळी तोट्या आणि सोलार पॅलेटची चोरी झाली आहे। पोलिसांनी केली विठ्ठल भगतला अटक। त्याच्याकडून चोरीचा सगळा मुद्देमाल जप्त केलाय। घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमतीमध्ये 29 रुपयांची वाढ। गेल्या 3 महिन्यामध्ये एलपीजीच्या किमतीत दुसऱ्यांदा वाढ। मुंबईमध्ये 14 किलोच्या सिलेंडरची किंमत 912 रुपयांवरून 941 रुपयांवरती। वाढत्या महागाई विरोधात ठाकरेंच्या शिवसेनेचे संभाजीनगरमध्ये आंदोलन। घरगुती गॅसचे दर 29 रुपयांनी वाढल्याचा करण्यात आला निषेध। आमदार अंबादास दानवे यांच्या नेतृत्वामध्ये करण्यात आलं आंदोलन। फसवी कर्जमाफी असल्याचं सांगत जन आक्रोश आंदोलन झालं। सरकार म्हटलं होतं की अच्छे दिन आएंगे, हे महंगाई के अच्छे दिन आहे। हे अच्छे दिन नहीं, महंगाई के दिन आता आलेले आहे। बहुत हो गई महंगाई की बार, अब की बार मोदी सरकार, असं मोदी सरकार 2014 म्हटलं। आता आम्ही म्हणतो बहुत हो गई महंगाई की बार, हटा दो हे मोदी सरकार। सर्वसामान्य माणसाचं जीवन जगणं असह्य झालेलं आहे, वेदनादायक झालेलं आहे। सातत्यानं होणाऱ्या दरवाढीमुळे सामान्यांच्या आयुष्यावरती परिणाम होतोय। इंधन दरवाढीवरून शरद पवारांची प्रतिक्रिया। आधी 2 रुपयांची वाढ केली, आता पुन्हा दरवाढ सुरूच। पवारांची सरकारवर टीका। वाढत असताना सुरुवात 2 रुपयाची केली, नंतर वाढत आज कुठं आलेलं। त्या सगळ्या गोष्टीचा परिणाम आज सामान्य माणसाच्या प्रपंचावर
एलपीजी दरवाढ करून सामान्य माणसाच्या ताटातील जेवण महागाईच्या आगीत करपून टाकलं, पण प्रादेशिक पक्ष फोडण्यामध्ये व्यस्त असलेल्या सरकारला बुलेट ट्रेनच्या वेगानं वाढणारी महागाई दिसत नाही. रोहित पवारांचा सरकारवर निशाणा. खाद्यपदार्थ वर्तमानपत्रात गुंडाळून विक्री करण्यास बंदी, विक्री करणाऱ्यांवरती कारवाई होणार. अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांचा इशारा. छपाईच्या शाईतील शिस, झिंक आणि कॅडमियम मानवी आरोग्यास घातक असल्यामुळे कारवाईचा इशारा. तुकाराम मुंढे यांच्या निर्देशानुसार सोलापूरमधील मोहोळमध्ये दूध डेअरीवरती कारवाई. 13 दूध नमुने तपासणीसाठी पाठवले. चंद्रमौली एमआयडीसी, कातेवाडी, पेनूर, सारोळे आणि तांबोळे इथं 6 दूध उत्पादक आस्थापनांची सखोल तपासणी होणार. भाजपच्या कामगार संघटनेचे चिटणीस अजित आचरेकर यांना मुंबई विमानतळावरती अटक. 5 कोटी रुपयांपेक्षा अधिकच्या सोन्यासह इतर मुद्देमाल जप्त. डीआरआयची मोठी कारवाई. सोनं तस्करीच्या आंतरराष्ट्रीय रॅकेटचा संशय. आचरेकरांसह आणखी 5 जण अटकेत. विमानतळावरती भारतीय कामगार सेना चांगली काम करत असताना रवींद्र चव्हाणांच्या गुंडांची घुसखोरी. त्यांना गोल्ड स्मगलिंगवरती कंट्रोल करण्यासाठी विमानतळावरती ताबा हवाय. भाजप पदाधिकाऱ्यांच्या अटकेनंतर राऊतांचं गंभीर राऊत. रवींद्र चव्हाण भाजपचे अध्यक्ष, त्यांचे डावे उजवे जे लोक आहेत त्यांना सोने तस्करी आणि सोने चोरीमध्ये विमानतळावरती अटक झाली. याच्यावरती देवेंद्र फडणवीस का बोलत नाही? याच्यावर चंद्रशेखर बावनकुळेंचं काय म्हणणं आहे का? घोडेबाजार राहू द्या बाजूला. याच्यावर भाजपचे राज्याचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचं काय म्हणणं आहे का? मुंबईतील गोरेगावातल्या मृणालताई गोरे उड्डाणपुलाच्या विस्तारित पुलाच्या कामावरून आदित्य ठाकरेंची टीका. पुलावरती लावलेले बॅनर पहा आणि कामाचा दर्जा पहा. मुंबईकरांचा पैसा लुटण्याचं काम सुरू आहे. सोशल मीडियावरती व्हिडिओ पोस्ट केलाय. महाराष्ट्र म्हणजे देशाचं आर्थिक पॉवर हाऊस. 2047 पर्यंत याच महाराष्ट्राची अर्थव्यवस्था $5 ट्रिलियन वरती नेण्याचं उद्दिष्ट राज्य शासनानं ठेवलंय. राज्यातील बडे नेते तसा वारंवार उल्लेखही करतात. मात्र या महाराष्ट्राची आरोग्य व्यवस्था किती पोकळ आहे याचं उदाहरण अकोल्यामधल्या एका घटनेनं समोर आलंय. एरवी बिहारसारख्या राज्यामध्ये दिसणारं दृश्य महाराष्ट्रातल्या अकोल्यामधून समोर आलंय. पतीला ब्रेन स्ट्रोक आल्यामुळे एक महिला अकोला जिल्हा रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल झाली. मात्र रुग्णालयामध्ये एक साधं स्ट्रेचर देखील उपलब्ध नव्हतं. त्यामुळे या महिलेनं पतीला थेट पाठीवरती उचललं आणि रुग्णालयामध्ये धावपळ सुरू केली. गळ्यात बॅग अडकवली आणि पतीला पाठीवरती उचलून ती महिला डॉक्टर आणि नर्सचा शोध घेत होती. पतीला उपचारासाठी हृदय हेलावून टाकणारा पत्नीचा संघर्ष मोबाईल कॅमेरामध्ये कैद झालाय. त्यामुळे आपली आरोग्य व्यवस्था किती तकलादू आहे याचं उदाहरण पुन्हा एकदा समोर आलंय. आणि यानंतर पुन्हा एकदा बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात. यंदा दोन्ही राष्ट्रवादीचा वर्धापन दिन मुंबईमध्येच साजरा होणार. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा वाय.बी. चव्हाण सेंटर इथं वर्धापन दिन सोहळा पार पडणार आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसचा षण्मुखानंद सभागृहामध्ये सोहळा होणार. अजित पवारांच्या निधनानंतरचा पहिलाच वर्धापन दिन सुनेत्रा पवारांच्या अध्यक्षतेखाली पार पडणार. महापालिका निवडणुकीतील खर्चाचा हिशोब न देणाऱ्या धुळ्यामधील 11 पराभूत उमेदवारांवरती कारवाई होणार. निवडणूक होऊन 5 महिने लोटले तरीही निवडणूक खर्चाचा हिशोब देण्यास टाळाटाळ. पुढील 3 वर्ष कोणतेही निवडणूक लढू नये अशा कारवाईचा प्रस्ताव पाठवल्याची माहिती. सोलापूर विधान परिषदेचे उमेदवार राजेंद्र राऊत यांच्या प्रचारासाठी पालकमंत्री जयकुमार गोरेंचा प्रचार दौरा. मोहोळ, माढा, करमाळा आणि माळशिरस तालुक्यांमध्ये गोरेंनी दौरा केलाय. या दौऱ्यामध्ये महायुतीसोबत महाविकास आघाडीचे आमदार, नगरसेवक आणि अनेक पदाधिकाऱ्यांचीही उपस्थिती. त्यामुळे महाविकास आघाडीच्या अडचणी वाढल्या आहेत. मी फक्त पोस्टमन, तुमचे निरोप मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवणं आणि त्यानुसार कोणाचा कार्यक्रम करायचा किंवा कार्यक्रम लावायचा ते आदेशानुसार पूर्ण करणं हेच माझं काम. मंत्री जयकुमार गोरे यांचं मोठं विधान. माझ्या विरोधात निवडणूक लढवणारे वसंतराव देशमुख माझे मित्र, त्यांना निवडणूक लढवायची नव्हती. सोलापूर विधान परिषदेचे भाजप उमेदवार राजेंद्र राऊत यांचं विधान. निवडणुकीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेनं आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांची साथ असल्याचंही स्पष्ट केलं.
जे काय आमचे सहकारी आहेत की ज्यांच्याबरोबर आम्ही जिल्ह्यामध्ये काम करत असताना सगळ्याबरोबर एक सलोख्याचे संबंध, एक माझे गेली 30 वर्ष झाले मी राजकारण करतो, 30-32 वर्ष आता होत आलेली, आणि सगळ्यांनी सहकार्य करण्याची भावना त्या ठिकाणी व्यक्त केलेली होती आणि तशा पद्धतीचा पाठिंबा रोजच्या रोज मिळत होता. परंतु ही निवडणूकच नेमकी कशामुळे लावली आणि काय ह्याच्या पाठीमागचा उद्देश होता काही जणांचा, हा काय आमच्या लक्षात त्या ठिकाणी आलेला नाही. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची बारामती बस स्थानकाला भेट. स्वच्छ सुंदर बस स्थानक अभियानामध्ये बारामती बस स्थानकाचा राज्यात प्रथम क्रमांक. अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाची निवडणूक प्रक्रिया सुरू. मेघराज राजे भोसले यांचं समर्थ पॅनल, वर्षा उसगावकर यांचं चित्रकर्मी पॅनल आणि महामंडळ बचाव अपक्ष संघ यांच्यामध्ये तिरंगी लढत. महामंडळाच्या 17 जागांपैकी अभिनेत्री गटामधून वर्षा उसगावकर, संकलन गटामधून विजय खोचीकर आणि संगीत गटामधून आनंद शिंदे हे बिनविरोध. उर्वरित 14 जागांसाठी आज मतदान सुरू आहे. तळ कोकणात मान्सून दाखल. पुढील 2 दिवसांमध्ये मान्सून संपूर्ण महाराष्ट्र व्यापण्याची शक्यता. मुंबईसह कोकण, मध्य महाराष्ट्रामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. आज कोकण पट्टा, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यामधील काही जिल्ह्यांना येलो अलर्ट. मान्सूननं तळ कोकणामधील किनारपट्टीसह संपूर्ण भाग व्यापलाय. सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील बहुतांश भागामध्ये पावसाच्या मध्यम सरी. सावंतवाडी, कुडाळ, दोडामार्ग भागामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस. यंदा 2 दिवस आधीच पाऊस आल्यामुळे बळीराजाही सुखावला. जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यामध्ये काल संध्याकाळच्या सुमारास जोरदार वादळी वाऱ्यासह पाऊस. तालुक्यामधल्या अनेक गावांमध्ये केळीच्या बागांचं नुकसान. अहिरवाडी गावामधल्या केळीची बाग उद्ध्वस्त झाल्यामुळे शेतकरी प्रभाकर पाटील यांनी हंबरडा फोडला. कालच्या दिवशी आमची केळी पुरी उद्ध्वस्त झाली. आमचं जीवन त्याच्यावरतीच आहे. आमची केळी आहे तर आमचं जीवन आहे. आमचा ती केळी गेली, आता आम्ही आज कशावर जगणार? आम्हाला सरकारकडे मागणी हीच आहे की आमची भरपाई नुकसान आम्हाला मिळावी. आमची केळी होती 1 हेक्टर. कितीचं नुकसान आहे? आता काय, आता आम्हाला ते केळी उभं करायला कमीत कमी 3-4 लाख रुपये लागून गेले. पंढरपूरच्या माळशिरस तालुक्यामध्ये केळीच्या बागा भुईसपाट. माळशिरस तालुक्यामधल्या संगम गावामधील शेतकरी गणेश इंगळे यांची 4 एकर केळीची बाग उद्ध्वस्त. तब्बल 25 ते 30 लाख रुपयांचं नुकसान. माझी 4 एकर केळीची बाग होती. ही 4 एकर केळीची बाग कालच्या वाऱ्याने पूर्णपणे उद्ध्वस्त झालेली आहे. माझं या कमीत कमी 25 ते 30 लाख रुपयाचं नुकसान झालेलं आहे आणि या केळीसाठी माझं एक साधारण 7 ते 8 लाख रुपये मला ह्या केळी जोपासण्यासाठी खर्च आलेला होता. तरी माझ्यासारखे अशा अनेक शेतकरी आहेत. अशा अनेक शेतकऱ्यांची पूर्णपणे केळीची बाग असेल, डाळिंबाची बाग असेल, पूर्णपणे उद्ध्वस्त झालेलं आहे. तरी मी कृषी मंत्र्यांना विनंती करतो की आम्हाला पर हेक्टरी कमीत कमी तुम्ही 1-2.5 लाख रुपये द्यावेत. नांदेडमध्ये मान्सून पूर्व पावसानं हजेरी लावल्यामुळे मशागतीच्या कामाला वेग आलाय. मात्र इंधन दरवाढीमुळे ट्रॅक्टरद्वारा मशागत महागली. हंगामाच्या सुरुवातीलाच शेतकऱ्यांचं बजेट कोलमडलंय. खतं आणि बियाण्यांच्या भावामध्ये देखील वाढ झाली आहे. शेतकरी मेटाकुटीला. रत्नागिरीत 3 दुर्मिळ समुद्री घोड्यांचं रेस्क्यू. मच्छीमारांच्या जाळ्यामध्ये अडकलेल्या समुद्री घोड्यांना सुरक्षितपणे पुनर्वसन केंद्रामध्ये देखरेखीखाली ठेवून नंतर समुद्रात सोडलंय. बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी आणि वनविभागाच्या कांदळवन कक्षाच्या संयुक्त पथकाची ही कामगिरी आहे. पालघर शहरामधील गणेशकुंड परिसरामध्ये भीषण अपघात. कंटेनरच्या धडकेत दुचाकीवरील 22 वर्षीय तरुणीचा जागीच मृत्यू. नांदेडमध्ये पेट्रोल पंपावर 3 वर्षीय बालकाला एका कारनं चिरडलं. देगलूर नाका भागामध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. मुलगा गंभीर जखमी. शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. परभणीच्या जिंतूर तालुक्यामधल्या कोक पिंपरी फाट्याजवळ एसटी बस आणि दुचाकीचा अपघात. दुचाकीवरील एकाच कुटुंबातील 3घांचा दुर्दैवी मृत्यू. या हृदयद्रावक घटनेमुळे शेवडी गावासह संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. मुंबईतील घाटकोपर पोलिसांनी सोनसाखळी खेचून पळवलेल्या 3 आरोपींना ठोकल्यात बेड्या. हिमांशू शाहू असं यातील मुख्य आरोपीचं नाव आहे. तर आरोपींमध्ये 2 अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. बीडच्या गोदावरी नदी पात्रामध्ये गेवराई तहसीलदाराच्या माध्यमातून 100 कोटींचा अवैध वाळू उत्खनन. पोलीस आणि महसूल कर्मचाऱ्यांवरती आमदार विजयसिंह पंडितांचे गंभीर आरोप. SIT मार्फत चौकशी करून ETS सर्व्हे करण्याचीही मागणी आहे.